या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर। सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी। दर्शक हो, आता पाहूयात एक सविस्तर बातमी। धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं औचित्य साधून विविध मंडळांना भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं मोफत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचं वाटप करण्यात आलं आणि आदर्श शिक्षण संस्थांना तसंच बचत गट महिलांना पुरस्कार देऊन यावेळी सन्मानित करण्यात आलं। भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या वतीनं 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 12 वाजता फडकुले सभागृह सोलापूर येथे विविध पत्रकार बांधवांना तसंच बचत गट महिलांना यावेळी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। हा कार्यक्रम प्रख्यात सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत, बसवेश्वर प्रतिष्ठानचे संस्थापक श्री मामा हत्तुरे, पत्रकार कृती समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सामाजिक कार्यकर्ते राजू हावशेट्टी, युवा उद्योजक श्रीनिवास बनसोडे, बसवराज पनशेट्टी, अहमदभाई शेख, भीमप्रेमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष विजू नागमाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला। महिला पत्रकार यांनी म्हणजे महिला पत्रकार त्यांचा देखील सन्मान मान्यवरांच्या शुभारंभ या ठिकाणी संपन्न होतोय। पत्रकार संगीता शिरसागरांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते जोरदार कार्यक्रम। या कार्यक्रमामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप सिंग राजपूत यांनी आपलं मनोगत व्यक्त करत जगाला युद्धाची नाही तर बुद्धांची गरज आहे, बुद्ध धम्म का करो स्वीकार, मानव मानव एक समान अशी घोषणा करून शांतीचं आणि माणुसकीचं आवाहन करण्यात आलं। संन्यास घेतला आणि ज्ञान आणि दुःख काय आहे याची माहिती करून देण्यासाठी सलग अखंडपणे 6 वर्ष तपश्चर्या करून ज्ञानाची प्राप्ती करून घेतली आणि जगाला ज्ञानाचा संदेश दिला। असं प्रज्ञाशील आणि करुणा याची शिकवण संपूर्ण जगाला दिली आणि बौद्ध धर्माची स्थापना करून त्या ठिकाणी बौद्ध धर्म हा समाजाला कसा तारू शकतो याची या ठिकाणी जाण करून दिली। आज आपण बघतो की समाजामध्ये विविध प्रकारचे द्वेष पसरवले जातात, देशादेशामध्ये विविध प्रकारचे युद्ध सुरू आहे। हे जर सलग या ठिकाणी थांबणं आवश्यक असेल तर भगवान बुद्धांनी जी शिकवण दिलेली आहे त्याचं अनुसरण आपण सर्वांनी केलं पाहिजे। हा या ठिकाणी दीर्घ उद्देश डोळ्यासमोर ठेवून राजूजींनी या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आपल्या सर्वांना देण्याचं आयोजन केलं। अतिशय कौतुकास्पद कार्यक्रम आहे। मी भगवान गौतम बुद्धांच्या चरणी प्रार्थना करतो या ठिकाणी गुरुजी नागमोडे असतील तर त्यांच्या मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतील, समाजासाठी काम करण्याची त्यांची जी काही इच्छा असेल तर ती पूर्ण हो। हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्याकरिता भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले आणि या कार्यक्रमास भीमप्रेमी प्रतिष्ठानच्या महिला अध्यक्षा लक्ष्मी देवकर, चंद्रशेखर पाटील, रोहन सीताफळे, प्रफुल्ल दिलपाक, राहुल कांबळे, अजय आवार, कुमार आंबट, हनुमंतू माने, विजय तळभंडारे, आरती हब्बू आदींची उपस्थिती होती। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा।